जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार, माझे नाव सौम्या। आज आपण स्वामी शिवानंद यांची जन्मतिथी साजरी करीत आहोत। त्यानिमित्त मी तुम्हाला त्यांच्या काही गोष्टी सांगणार आहे। स्वामी शिवानंद हे रामकृष्ण परमहंस यांच्या अंतरंगी 16 शिष्यांपैकी एक होते। हे श्री रामकृष्ण संघाचे दुसरे परमाध्यक्ष होते। स्वामी शिवानंद हे रामकृष्ण मठामध्ये महापुरुष महाराज या नावाने परिचित आहेत। त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1854 रोजी बंगालमधील बारासात येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामकनाई घोषाल व आईचे नाव वामासुंदरी देवी असे होते। स्वामी शिवानंद यांचे पूर्वाश्रमीचे नाव तारकनाथ घोषाल होते। तारकनाथांच्या जन्मानंतर ज्योतिषांनी त्यांची जन्मकुंडली तयार करून सांगितले होते की वयाच्या 25-26व्या वर्षी या मुलाच्या आयुष्यात संन्यास योग आहे आणि काही कारणाने तो जर घरीच राहिला तर त्याला राजसन्मानाचा लाभ घडेल आणि त्याप्रमाणेच घडले। वयाच्या 25-26व्या वर्षी ते संन्यासी झाले। तारकनाथ 9 वर्षांचे असताना त्यांची आई वारली। आई गेल्यानंतर तारकनाथ सुट्ट्यांमध्ये आपल्या मामाकडे जात। गावी या भावी महापुरुषाचे ध्यानमय जीवन हळूहळू साकारू लागले। घरातील आर्थिक कारणास्तव त्यांना मॅट्रिकमध्येच शिक्षण सोडावे लागले व त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी पत्करली। या नोकरीच्या निमित्ताने ते काही वर्षे उत्तर प्रदेशात राहिले। नोकरीच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळ ते आपला संपूर्ण वेळ जप ध्यानात घालवीत असत। पुढे त्यांना कलकत्ता येथे नोकरी मिळाली तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राकडून श्री रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल माहिती मिळाली। ते म्हणाले, समाधी ही फारच दुर्लभ वस्तू आहे व ज्याला ती खरी लागते असा एकच माणूस आहे, ते म्हणजे दक्षिणेश्वरचे परमहंस देव। हे ऐकल्यापासून तारक योग्य संधीची वाट पाहू लागले। 1880 मध्ये तारकनाथांची श्री रामकृष्णांशी पहिली भेट रामचंद्र दत्तांच्या घरी झाली। रामबाबूंच्या घरी जाऊन तारकनाथ पाहतात तर ठाकूर समाधी अवस्थेमध्ये होते। नंतर ठाकूरांनी सर्व भक्तांना समाधी तत्व सांगितले। हे सर्व ऐकून तारकनाथांचे मन आनंदाने नाचू लागले। जी गोष्ट जाणून घेण्याची इतकी उत्कंठा होती ती गोष्ट आज प्रत्यक्ष बघायला मिळाली। पुढे 1 महिन्यानंतर तारकनाथांची श्री रामकृष्णांशी दुसरी भेट दक्षिणेश्वर येथे झाली। तारकनाथांनी श्री रामकृष्णांना प्रणाम करताच ठाकूरांनी त्यांना प्रेमाने विचारले, तू मला पूर्वी कधी कुठे पाहिले होतेस काय? तारकनाथांनी रामबाबूंच्या घरी भेटल्याचे सांगितले। मग ठाकूर त्यांना आपल्या खोलीत घेऊन आले। तारकनाथांनी ठाकूरांच्या मांडीवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला। ठाकूर त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागले। तारकनाथांना असे वाटले की जणू त्यांना त्यांची आईच मिळाली। ठाकूर म्हणाले, आज इथेच राहा।
तारक म्हणाले, मी मित्राला सांगून आलोय, त्यामुळे मला जावे लागेल. ठाकूर म्हणाले, वचन पाळलं पाहिजे. सत्यवचन ही कलियुगातली तपश्चर्या होय. एके दिवशी ठाकूरांनी तारकनाथांच्या छातीला स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने तारकनाथ ध्यानमग्न झाले. त्यांना अनुभवले की ते चिरमुक्त असा आत्मा आहेत आणि ठाकूर प्रत्यक्ष ईश्वर आहेत आणि आपण आपले सगळे जीवन ठाकूरांच्या चरणी अर्पण करावे हे त्यांना ठाकूरांनी स्पर्श करताच जाणवले होते. एक दिवस तारकनाथ ठाकूरांजवळ भाव समाधीसाठी हट्ट धरून बसले. ठाकूर म्हणाले, होईल रे, होईल. इतका उतावीळ का होतोस? आई योग्य वेळी सगळं करून देईल, परंतु तुला मूर्तीचे दर्शन आत्ता होणार नाही, पुढे होईल. तुझी श्रेणी वेगळी आहे. त्यानंतर काही दिवसांनी ठाकूरांनी त्यांच्या जिभेवर एक मंत्र लिहिला आणि लगेच तारकनाथांचे बाह्य भान लोपले. तारकनाथांच्या मनामधील खोल प्रदेशात एक मोठी खळबळ चालू होती. त्यांनी विवाह केलेला होता. त्यांच्यावर पत्नीच्या पालनपोषणाची नैतिक जबाबदारी होती, परंतु त्यांना तर या कृत्रिम जीवनाविषयीची तीव्र विरक्ती वाटत होती. काम करता करता असह्य मनोवेदनेमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कागदपत्रे तशीच टाकून ते नावेने एकाएकी दक्षिणेश्वरी गेले व त्यांनी आपला विवाह आणि मनातील खळबळ याविषयी ठाकूरांना सांगितले. ठाकूर म्हणाले, भीती कसली रे, मी आहे की. पत्नी जिवंत असेपर्यंत तिचा सांभाळ तर करावाच लागेल. तू मधून मधून घरी जात जा आणि मी जसं सांगतो तसं करीत जा. होता होता तारकनाथांचे वैराग्य इतके वाढले की त्यांनी घरी जाऊन आपल्या पत्नीला नित्यकाली देवींना सांगितले की आता मला संसारात राहणे शक्य नाही. तुझ्या भरणपोषणाची व्यवस्था मी करीनच. त्यांनी पत्नीसाठी काही पैसे जमवून ठेवले, परंतु त्यांना तो पैसा खर्च करावा लागला नाही. यानंतर काही दिवसांनी नित्यकाली देवी आजारी पडल्या व इहलोक सोडून निघून गेल्या. यानंतर काही दिवसांनी तारकनाथ वडिलांचा निरोप मागायला निघाले. मुलाचा संसार त्यागाचा निर्णय पाहून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले, परंतु वडिलांनी त्यांना अडविले नाही. तर वडील त्यांना आशीर्वाद देत म्हणाले, तुला भगवंताचा लाभ हो. मी पुष्कळ प्रयत्न केला संसार सोडण्याचा, परंतु मी तसे करू शकलो नाही, म्हणून तुला आशीर्वाद देतो की तुला भगवंताचा लाभ हो. स्वामी शिवा आणि तारकनाथ संसार त्याग करून ठाकूरांकडे राहायला आले. 1886 मध्ये ठाकूरांनी महासमाधी घेतली. त्यानंतर ठाकूरांच्या पादुकांसमोर विरजा होम करून त्यांनी संन्यास घेतला आणि शिवासारख्या तारकनाथांना स्वामी शिवानंद हे नाव मिळाले. स्वामी शिवानंदांनी अनेक तीर्थस्थळांना भेटी दिल्या होत्या. स्वामीजींच्या आदेशानुसार महापुरुष महाराज वेदांत प्रचारासाठी अल्मोऱ्याहून श्रीलंकेत गेले. 7-8 महिने अविश्रांत श्रम घेऊन त्यांनी तेथील स्वदेशी व विदेशी लोकांमध्ये वेदांताचा प्रचार केला व तिथे एक वेदांताचे केंद्र स्थापन केले. त्यानंतर ते कलकत्ता येथे परत आले. तेव्हा कलकत्त्याला
प्लेगची साथ आली होती. स्वामी शिवानंद व इतर पुष्कळ जण सेवा कार्यात अग्रेसर झाले. प्लेगचा प्रकोप शमल्यानंतर ते दार्जिलिंगला गेले. तेव्हा तिकडे पहाडातील एक मोठी दरड कोसळून पुष्कळ लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्यांच्या मदतीसाठी तिकडे सेवा कार्य सुरू केला. स्वामीजी काशीत राहत असताना भिनगा संस्थानाच्या महाराजांनी त्यांना काशीत वेदांत प्रचार करण्यासाठी 500 रुपयांची देणगी दिली होती. मठात परत आल्यानंतर स्वामीजींनी महापुरुष महाराजांना काशीला जायला सांगितले. ते काशीधामी आले व 4 जुलै 1902 रोजी अद्वैत आश्रमाची स्थापना केली आणि अगदी त्याच दिवशी स्वामीजींनी आपला देह ठेवला. महापुरुष महाराजांनी अद्वैत आश्रमात जी अदृष्टपूर्व तपश्चर्या केली होती तिचा वृत्तांत रामकृष्ण संघाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेला राहील. स्वामीजींच्या आदर्शानुसार अद्वैत आश्रमात 4 प्रकारची सेवा कार्ये सुरू होती: धर्मदान, विद्यादान, प्राणदान आणि अन्नदान. 1922 रोजी स्वामी शिवानंद रामकृष्ण मठाचे दुसरे परमाध्यक्ष झाले. स्वामी शिवानंदांच्या एकनिष्ठ सेवेमुळे संघाचा चांगला प्रचार व प्रसार झाला होता. संघ जीवनाचा मूळ पाया आहे अविरत अध्यात्म साधना. वृद्ध वयातही महापुरुष महाराजांच्या साधनेला शेवट नव्हता. 25 एप्रिल 1933 रोजी ते मंत्रदीक्षा देऊन जेवत होते. त्याचवेळी त्यांना पक्षघाताचा. छान, गुड गर्ल. काय करताय तुम्ही? आई जाऊ दे व्हिडिओ. थांब जाऊ दे ना. झाला आपण कट करायचं. नको. डायरेक्ट मधलं दाबा. आई